कोल्हापूरच्या विकासवाडी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्यात येणार आहे। याबाबतचा ठराव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर व आमदार अमल महाडिक यांनी पत्रकार परिषदेतून दिली। या संदर्भात अजितदादांचं सगळ्यात महत्त्वाचं या बैठकीत मी पण होतो। ते कोल्हापूर क्रिकेट असोसिएशन होतं, मुंबईतले पण प्रमुख क्रिकेटच्या संदर्भातली लोक होती। आणि त्या मागणीनुसार आपण 15 एकर ते 20 एकर जागा मागितली होती, पण अजितदादांनी स्वतः सांगितलं की भविष्यामध्ये तुम्ही कोल्हापूर हे खेळाडूंचं हे आहे, हब आहे, आणि या दृष्टिकोनातून हे पण असू दे किंवा क्रीडा संकुल पण असू दे, त्या दृष्टिकोनातून 15 एकरची जागा दादांनी 30 एकर करून दिली। आणि ती 30 एकर करून घेऊन त्यांनी त्याच्या संदर्भात लागल तो निधी देतो म्हणून सांगितलं होतं। मी मागणी अशी केली की हे दादांची आठवण म्हणून, की कोल्हापूरला दिलेली एक ओळख म्हणून आपल्याला एक अजितदादांच्या नावाने काय तिथं करता आलं तर ते करावं। पण आज बोलणं योग्य नाही, पण त्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणा किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय सध्या ते आणि पालकमंत्री महोदय या संदर्भात विचार करून त्यावर निर्णय घ्यावेत। पण दादांची आठवण करून देणं हे त्यानुसार मला काळानुसार गरजेचं वाटलं म्हणून ती आठवण करून दिली। आणि मगाशी अमल साहेबांनी त्याची मागणी केली आणि मला असं वाटतं आम्ही सगळ्यांनीच त्याला संमती दिली की अजितदादांनी या सगळ्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पुढाकार घेतला होता, तर भविष्यकाळामध्ये त्यांची पण आठवण तिथं राहावी म्हणून त्यांचंच नाव तिथं द्यावं अशा पद्धतीचा ठराव आज DPTCच्या बैठकीत आम्ही करतो। त्या स्टेडियमलाच अजितदादांचं नाव द्यावं आणि त्याच्या माध्यमातून भविष्यात तिथं अजितदादांच्या नावे ते स्मारक झालं तर म्हणजे चांगलं होईल।